न्यूजात आपलं स्वागत आहे। कर्णबधीर विद्यार्थ्यांनी नागपंचमीच्या खेळांनी केली श्रावणाची सुरुवात। सोलापूर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात नागपंचमी निमित्त विविध पारंपरिक खेळ, श्रावण गीते व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले। विद्यार्थ्यांनी साकारलेले आकर्षक वारूळ, श्रावण गीते आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली। कर्णबधीर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण करून श्रावणाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित केला। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यात दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती येळे यांचा शाळेच्या अध्यक्षा आसावरी सराफ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला। उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेतील शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले। यावेळी अस्मिता बुक क्लबच्या सदस्यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले। डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी स्त्रीच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित माहेर ही कविता सादर केली। प्रमुख पाहुण्या स्वाती येळे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे मार्गदर्शन केले। विशेषतः दैनंदिन जीवनात स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। याप्रसंगी दामिनी पथकाच्या महिला पोलीस सोनाली धायगुडे, मोहिनी जगताप, ऐश्वर्या कापसी तसेच अस्मिता बुक क्लबच्या डॉक्टर सरिता कोठाडिया, मनीषा शहा, सुजाता पाठक, आश्लेषा देखणी, सौ मनगोली, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, नागनाथ बसाते, सकलन बदेखान, आनंद पारेकर, चिदानंद बेनुरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले।